बिकॉज दिस इज एमुलेट तो हमेशा कैमरा। मी मम्माला हा गिफ्ट देतो आणि मी वॉइस रेकॉर्ड शकता मम्मीच्या डोळ्यातनं अश्रू आले तर तुम्हाला पुढे स्टोरी ही माहितीच पडेल। एंड ऑफ द डे ला एक लक्षात ठेवा, आई वडील तुम्हाला शिकवतात ओके। डिफरेंस दिख रहा है आपको, बिकॉज दिस इज एमुलेट तो हमेशा कैमरा खत्म हो जाएगा। हा गिफ्ट देतो आणि मी वॉइस रेकॉर्डमध्ये का बोलतोय कारण की बाहेर आहे ना म्हणजे खूप नॉइजी होता, आमच्या इथं कार्यक्रम होता आणि मम्माजवळ मी बोलतो डॅडी बघा माझे बघतायत ओके, कारण मी डॅडीला पण घेणार आहे पण बघूया आता सध्या मम्माचा जो ओल्ड फोन आहे तो डॅडी वापरणार आहे। तर मम्मा भरपूर खुश झाली आणि मम्मा रडत होती, मम्माला ॲज मी सरप्राईज हा गिफ्ट दिलेला आहे। एनिवे ॲज तुम्ही बघू शकता मम्मीच्या डोळ्यातनं अश्रू आले तर तुम्हाला पुढे स्टोरी ही माहितीच पडेल का आणि त्याचं रिझन काय आहे ते। व्हिडिओला स्किप करून का व्हिडिओ पूर्ण बघा। मी हेच बोलत होतो व्हिडिओमध्ये की लाईफमध्ये मी हे सेलफोन घेतला माझ्या मम्मासाठी, मीन्स आय प्राऊड फील आहे की मम्माला अशाच गोष्टी दिल्याच पाहिजेत आपण आणि डॅडीलासुद्धा। तर डॅडी बघतात माझ्याकडे पण डॅडीला पण लवकरात लवकर येईल गोष्ट ती आणि त्याचा पण आपण बेसिकली एक व्हिडिओ बनवू फ्युचरमध्ये ओके। अँड देन मम्मा मला स्मूच करते आणि हे आनंदाचे पण मला आशीर्वाद करेन की मेहनत करून घेतले। आय होप मी असंच विचार करतो तुम्ही पण तुमच्या पॅरेंट्सला सरप्राईज देत जावा, छोटी मोठी काही XYZ। मला माहिती नव्हतं की तो गेला होता, तो आज मोबाईलला सांगणार मला बोलला की माझं काम आहे मी जाऊन घेऊन येतो। तर तिला गिफ्ट दिलाय, आता त्याची पूजा वगैरे करूया आपण नंतर।
हॅलो माय डू फॅमिली, गुड मॉर्निंग. ओके, एनिवे ॲक्च्युली रात्री व्हिडिओमध्ये नाही बोलायला भेटला कारण सोसायटीमध्ये आपल्या कार्यक्रम होता. कार्यक्रम झाला आज. ओके, नेक्स्ट डे आहे. तर मी विचार केला आत्ता बोलूया आपण तुमच्याशी व्यवस्थित हो. आता मी तुम्हाला सांगतो स्टोरी, म्हणजे तुम्हाला माहीत पडेल. सुरुवातीला सॅमसंग J7 हा छोट्या ताईचा फोन होता. तो ताई वापरत होती. मग तो वापरताना हा मम्माला दिला. ओके, नंतरला हा मोठ्या ताईचा सेलफोन होता. तिने दुसरा घेतलेला. मग तिचा हा सेलफोन मम्माला दिला आणि हा मम्माचा फर्स्ट सेलफोन तो गेला कुणाला, डॅडीला. आता हा काही दिवसांनी डॅडीलाच जाणार आहे. आणि मम्माचा हा न्यू सेलफोन आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे लाईफमध्ये फर्स्ट टाईम लहानाचा मोठा झालो आणि आय एम सो हॅपी अँड प्राऊड फील माझ्या सेल्फवरती करतो कारण की मी मम्माला फर्स्ट टाईम सेलफोन घेतला. ओके, अँड शी सो वॉज व्हेरी हॅपी यार. मम्मा म्हणजे खूप खुश झाली. तिला रडायला येत होतं, बोलायला जमत नव्हतं. त्यामुळे मी व्हिडिओ स्टॉप केला. ताईशी पण बोलताना बोलली की दादानी असं सेलफोन घेतलं, एवढे दिवस मी वापरत होते जुने म्हणजे असे. तर न्यू फर्स्ट तिच्या हातात सेलफोन, तर तिचा हॅपीनेस म्हणजे वेगळाच आहे. म्हणून मी चांगल्याच क्वालिटीचा आणि चांगला घेतला सेलफोन. तर मम्मा बोलते एक्सपेन्सिव्ह घेतलास एवढा. मला असू दे, तुझ्यासाठी काय आहे. ओके, मॉम डॅड आहेत, पॅरेंट्स आहेत, तर ऑफकोर्स आपल्याकडे आहेत, आपण केलंच पाहिजे आणि आपण करणार. ओके, त्यांच्यासाठी नो प्रॉब्लेम गाईज. एनिवे ऑफकोर्स आज त्यांच्या मुले मी इथे आहे. ह्या जो काही करतोय फ्युचरमध्ये तुम्हाला पण एक आयुष्यामध्ये सांगतो की जेव्हा तुम्ही इथून ह्या स्टेप डाऊनवरती जाणार आणि तुमच्या पॅरेंट्सचा सपोर्ट असेल तर बिंदास त्यांना सपोर्ट करा. पॅरेंट्सचा सपोर्ट असेल तर बिंदास त्यांना सपोर्ट करा. मी पुन्हा बोलतो. ओके, तुम्हाला पण मी हेच सांगतो की एंड ऑफ द डेला एक लक्षात ठेवा, आई वडील तुम्हाला शिकवतात. ओके, तुम्हाला क्वालिफाईड करतात. त्यांचं वय झाल्यावरती त्यांना विसरू नका. ओके, मी तर हे सर्वांनाच सांगेन. ओके, आय होप हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा फक्त मम्मासाठी गिफ्ट आहे, दिवाळी गिफ्ट. ओके, तर गाईज कमेंट्समध्ये सांगा. ओके, आवडलं का व्हिडिओ? सी यू नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. लव यू माय यूट्यूब फॅमिली.